गवनीचा गोविंदा पथक यामार्फत आपल्या इथे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत किल्ले बांधण्याची परंपरा आणि दिवाळी सण। तर चला आपण सुरुवात करूया आज आम्ही साकारलेल्या भव्य प्रतिकृती किल्ले तिकोण। तर मी आज आपल्या समोर सादर करत आहे गवनीचा गोविंदा पथक यामार्फत वर्ष 6वे आणि आम्ही सादर केलेला आपल्या समोर किल्ले तिकोण। तर आता आपण पाहत असाल की आपल्या समोर भव्य प्रतिकृती आहे ती किल्ले तिकोणाची। त्याचनंतर आम्ही आपल्या समोर काही गोष्टी सादर करणार आहोत, त्याच प्रकारे की आमचा किल्ले बनवण्याचा क्रम, त्यापाठची मेहनत, त्याचबरोबर किल्ल्याचा इतिहास भौगोलिक दृष्ट्या आणि आम्ही तुम्हाला शेवटी करवणार आहोत ती दुर्ग प्रतिकृती दर्शन। तर चला आता आपण सुरुवात करूयात एक आगळ्या वेगळ्या आणि थोड्याशा माहितीबद्दल। तर नमस्कार, मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही हे जे दुर्ग प्रतिकृती दर्शन आपल्यासमोर दिवाळी निमित्त आम्ही सादर करतो तेच आपल्याला या माध्यमातून मी सांगतो। आता जर आपण ह्या बाजूला बघत असाल तर दुर्ग अभ्यास आणि दुर्ग दर्शन। तर आमची एक खासियत आहे की आम्ही प्रत्येक वर्षी किल्ले बनवण्याच्या आधी, दिवाळी सणाचा किल्ले बनवण्याच्या आधी आम्ही प्रत्येकच्या ज्या किल्ल्याची आम्ही निवड केलेली आहे किल्ला बनवण्याची, त्या किल्ल्याला आम्ही प्रथमतः स्वतः भेट देतो, त्या किल्ल्याचा आम्ही अभ्यास करतो, त्या किल्ल्याच्या भौगोलिक दृष्ट्या, त्याचा आकार आणि त्याच्यावर असलेल्या वास्तू आणि त्यांच्या इतर गोष्टींचा आम्ही सखोलपणे अभ्यास करून आम्ही त्या किल्ल्याची प्रतिकृती आपल्या समोर सादर करतो। जर आता आपण नीट पाहत असाल तर हे आमचं पूर्ण पथक आहे। त्यामध्ये आम्ही काही ऍक्टिव्हिटीज केल्या, जसे की आपण इथे पाहत असाल की ना तिकोना किल्ल्यावर ना एक भगवा झेंडा आहे, पण तो झेंडा आपल्याला लांबून पाहिलं तर लहरताना दिसत नाही। पण ज्यावेळेला आम्ही गेलेलो त्यावेळेला आम्ही इथे एक झेंडा रोवलाय आणि आपल्याला महाराजांचं एक प्रतीक जे लांबून दिसलं पाहिजे ते आम्ही आपल्या समोर सादर केलं। त्याचबरोबर आपण हा एक फोटो खाली पाहत असाल, हा फोटो आपल्याला दिसतं की किल्ल्यावर असलेल्या छोट्या छोट्या आणि बारकाव्यांचा अभ्यास करणारा। त्याचबरोबर इथे असलेले असंख्य वास्तू, मंदिरे आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा आम्ही इथे जाऊन अभ्यास करतो। त्याचबरोबर आता आपण डाव्या बाजूला पाहत आहात तर किल्ले बांधणीची पूर्वतयारी। तर सुरुवात इथून होते की आम्ही माती आणण्यापासून, त्याचबरोबर किल्ल्याची आखणी करण्यापासून। तर आम्ही माती घेऊन आल्यानंतर आम्ही जे पहिल्यांदा सुरुवात करतो ते गणेश पूजन करतो, माती पूजन करतो। ज्यावेळेला आम्ही किल्ल्यावर जातो त्यावेळेला आम्ही किल्ल्यावरची माती घेऊन येऊ, त्या मातीचं पूजन करून आम्ही किल्ले बांधण्याची सुरुवात करतो। त्याच प्रकारे गणेशाला हात, अगरबत्तीचा हे करून आम्ही त्याच्या पुढे फुलं अर्पण करून आम्ही हे किल्ले बांधण्याची सुरुवात करतो। तर आता मी आपल्याला आमचा हा क्रम सांगितला आहे। त्याचबरोबर आता आपण जाऊया या किल्ल्याच्या इतिहासाकडे, त्याच्या भौगोलिक दृष्ट्यांकडे आणि त्याचबरोबर दुर्ग भ्रमणकडे। तर नमस्कार, मी आपल्या समोर आता सादर करत आहे तिकोना किल्ल्याचा छोटासा इतिहास। तर इसवी सन निजामशाहीमध्ये मलिक अहमद याने हा किल्ला जिंकून घेतला। त्याचनंतर औरंगजेबाच्या लढाईत औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेऊन त्याचं नाव अमनगड असे ठेवले। पण महाराजांनी स्वराज्यात हा किल्ला आणल्यानंतर या किल्ल्याचे नाव वितंडगड असे ठेवले। तर आपल्याला हा जो किल्ला पाहत आहात हा तिकोना किल्ला। तर ह्या आपण म्हणत असाल की ह्या किल्ल्याला तिकोना असे नाव का पडले, तर जर आपण ह्या किल्ल्याचा आकार पाहत असाल तर ह्या किल्ल्याचा आकार हा त्रिकोणी भाग आहे, त्याचमुळे ह्या किल्ल्याला तिकोना नाव असे पडले। तर आता मी आपल्या समोर सादर करतो की ह्या किल्ल्याला जर औरंगजेबाचा मुलगा अकबर, जर आपल्याला वाटत असेल की औरंगजेबाचा मुलगा अकबर याने इथे वास्तव्य केले आहे आणि त्याला ह्या किल्ल्यावरचे वास्तव्य मानवले नसल्यामुळे त्याला संभाजी महाराजांनी जैतापूर येथे धाडले आहे। या किल्ल्याचे किल्लेदार नेताजी पालकर यांनी हा किल्ला एकदम उत्तमरित्या सांभाळला आहे। तसंच आता इतिहासात सांगितलं जातं आणि इतिहासातल्या संदर्भात काही ठिकाणी सांगितलं जातं की ह्या किल्ल्याला फारसा इतिहास नाही, पण जर आपण काही गोष्टी ह्या किल्ल्यावर पाहिल्यात, त्या किल्ल्याची जडणघडण पाहिली तर आपल्याला कळेल की ह्या किल्ल्याला किती फारसा आणि मोठा इतिहास लाभलेला आहे। जर आता आपण काही संदर्भातून काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होत असतील तर या किल्ल्याचं बांधकाम, या किल्ल्यावर गोमुखी बांधकाम आहे। या प्रत्येक किल्ल्यावरचे जे दरवाजे आहेत ते गोमुखी पद्धतीने बांधलेले आहे। या किल्ल्याला जर आपण पाहिलं तर सह्याद्री मावळातील, बरोबर आहे, सह्याद्री मावळातील जे 12 मावळ आहेत त्यातील एक मावळ म्हणजे पवन मावळ आणि त्या पवन मावळाजवळ हा किल्ला वसलेला आहे। या किल्ल्यावर जर आपण पाहिलं तर या किल्ल्याच्या टोकावरून, माथ्यावरून आपल्याला संपूर्ण मावळ पवना
परिसरावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. त्याचबरोबर या किल्ल्यावर असलेल्या अनेक वास्तू ह्या त्याच्या ग्वाही देतात. आता आपण हा जो किल्ला पाहतो, या किल्ल्याला पुण्यापासून या किल्ल्याचं अंतर हे 51 किलोमीटर आहे, तर मुंबईपासून या किल्ल्याचं अंतर हे 121 किलोमीटर आहे. या किल्ल्याचा भौगोलिक दृष्टिकोन पाहिला तर आपल्याला या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला तुंग किल्ला पाहायला मिळेल, तर डाव्या बाजूला आपल्याला कोहरीगड वगैरे असे किल्ले पाहायला मिळेल.